आणि या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांनी आता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यासंदर्भात अधिक बोलणं टाळलं आहे। त्यामध्ये सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी आव्हाड यांच्यावर बोलणं टाळलंय। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची अडचण झाली का असा सवाल त्यामुळे आता उपस्थित होतोय। तर हे तीनही नेते आपण पाहतो आहोत। एकीकडे खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यासंदर्भात सुळे यांनी अधिक बोलणं टाळलंय, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलणं टाळत थेट उठून जाण्याचा निर्णय घेतला। तर आव्हाड यांचा प्रश्न माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे मोठे नेते अनिल देशमुख यांना देखील विचारण्यात आला, मात्र त्यांनी देखील अधिक बोलणं टाळलंय। जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलं त्याबद्दल रोष होताना दिसतोय, कसं जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलं त्याबद्दल रोष होताना दिसतोय। भाजप वगैरे त्यांच्यावर टीका करताना दिसते, तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? आव्हाडांच्या कालच्या वक्तव्यामुळे कुठेतरी भाजप वगैरे त्यांच्यावर टीका करताना दिसते, तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? आव्हाड यांच्या वक्तव्यासंदर्भात बोलणं टाळलं आहे।